राऊज एव्हेन्यू कोर्टाचे विशेष न्यायाधीश जितेंद्र सिंह यांनी अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि विजय नायर यांना सर्व आरोपातून निर्दोष मुक्त केलंय। दिल्लीच्या कथित मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित सीबीआय प्रकरणात आम आदमी पार्टीला मोठा दिलासा मिळाला। सीबीआयने सादर केलेल्या आरोपपत्रात अनेक त्रुटी आहेत। कोणताही गुन्हेगारी कट किंवा ठोस पुरावा सिद्ध करण्यासाठी तपास यंत्रणा अपयशी ठरल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलंय। अरविंद केजरीवाल यांना कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय या प्रकरणात आरोपी करण्यात आलं होतं। शिवाय न्यायालयानं निकाल देताना सीबीआयला फटकारले। तपास यंत्रणा योग्य, तार्किक आणि निष्पक्ष तपास करण्यात अपयशी ठरली आहे। जोपर्यंत तपास निष्पक्ष नसतो तोपर्यंत निष्पक्ष खटला चालवणं शक्य नाही। सविस्तर आरोपपत्रात अनेक त्रुटी आहेत आणि एकाही साक्षीदाराच्या जबाबातून हे आरोप सिद्ध होत नाहीत असं न्यायालयानं सांगितलंय। 2022-23च्या दिल्ली अबकारी धोरणाशी संबंधित या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सीबीआयनं गुन्हा दाखल केला होता। नंतर ईडीने मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपांवरून स्वतंत्र कारवाई केली। यात आपच्या अनेक नेत्यांना अटक झाली होती। त्यांचे जामीन अर्जही बऱ्याच वेळा फेटाळले गेले होते। त्यामुळे आता न्यायालयाच्या निर्णयामुळे केजरीवाल आणि सिसोदिया यांनाही निर्दोष असल्याचा निकाल न्यायालयानं दिल्यानं आपसाठी हा मोठा दिलासा मानला जातोय। तसंच पक्षावरील कायदेशीर दबाव काही प्रमाणात कमी झाल्याचं देखील बोललं जातंय।